हॅलो नर्सिंग स्टुडंट, आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे गर्भावस्थेत होणारी हाडाची वाढ. ॲनाटॉमीचा क्वेश्चन आहे हा, तुम्हाला 5 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकते की गर्भावस्थेमध्ये कोणकोणत्या हाडाची हालचाल होते, वाढ होते. तर सुरू करूया व्हिडिओला. गर्भाशयामध्ये साधारणतः 8व्या आठवड्यापर्यंत सर्व अवयवांबरोबरच हाडे देखील तयार होतात, परंतु पूर्ण विकास झालेला नसतो, म्हणजेच फ्युजन. तर गर्भाशयामध्ये साधारणतः 8वा जो हप्ता असतो, म्हणजे 8व्या आठवड्यापर्यंत सर्व अवयवांबरोबरच हाडे देखील तयार होतात, परंतु विकास झालेला नसतो. त्या हाडाचा विकास झालेला नसतो. वाढ होताना हाडाच्या ठिकाणी सर्वप्रथम फायबर टिश्यूचे अनेक समूह एकत्र येऊन कॉम्पॅक्ट कार्बर्स तयार होतात. तर वाढ होताना हाडाची जी वाढ होते त्यावेळेस हाडाच्या ठिकाणी सर्वप्रथम फायबर्स टिश्यूचे अनेक समूह एकत्र येऊन कॉम्पॅक्ट कार्बर्स तयार होतात. नेक्स्ट आहे, कॉम्पॅक्ट फायबर टिश्यूना रक्तपुरवठा मुबलक असल्याने सर्वप्रथम चपट्या हाडांचा मेम्ब्रेन पटल तयार होतो. तर कॉम्पॅक्ट फायबर टिश्यूंना रक्तपुरवठा मुबलक असल्याने सर्वप्रथम तिथं चपट्या हाडांचा मेम्ब्रेन पटल तयार होतो. हाडाची निर्मिती पटलाच्या मेम्ब्रेनमध्ये भागापासून सुरू होऊन तेथे बोन सेल्स म्हणजेच अस्थिपेशी तयार होतात. तर हाडाची ज्या ठिकाणी निर्मिती म्हणजेच पटलाच्या मेम्ब्रेनमध्ये भागापासून सुरू होऊन तेथे बोन टिश्यू सेल्स म्हणजेच अस्थिपेशी तयार होतात. अस्थिपेशी व मेम्ब्रेन यांच्या समूहास मेम्ब्रेन टिश्यू असे म्हणतात. अस्थिपेशी आणि मेम्ब्रेन यांच्या समूहास मेम्ब्रेन टिश्यू असे म्हणतात. या मेम्ब्रेन्स बोन टिश्यूभोवती घट्ट व सच्छिद्र पेशीसमूह तयार होत जातो. तर या पेशीभोवती काय होते? टिश्यूभोवती घट्ट व सच्छिद्र पेशीसमूह तयार होतो. यालाच मेम्ब्रेन्स ऑसिफिकेशन असे देखील म्हणतात. ही क्रिया जसे पुरवता जाते तसे हाडांचा आतील व बाहेरील आवरणे तयार होतात. नेक्स्ट आहे, गर्भावस्थेतील लांब हाडाची निर्मिती. आता गर्भावस्थेत जे लांब हाडं असतील त्याची निर्मिती कशा प्रकारे होते? तर चपट्या हाडाप्रमाणे लांब हाडे तयार होताना सर्वप्रथम मेम्ब्रेन तयार होते. आता त्यामध्ये आपण बघितलं, गर्भावस्थेत होणाऱ्या हाडाची वाढ म्हणजेच 8व्या आठवड्यापर्यंत सर्व हाडे तयार होतात. पण गर्भावस्थेतील लांब हाडाची निर्मिती, तर याच्यामध्ये काय होते? तर मेम्ब्रेन तयार होते, परंतु मेम्ब्रेन पूर्णतः पारदर्शी असते. मेम्ब्रेन तयार होऊन परंतु पूर्णतः या ठिकाणी काय म्हणते? पूर्णतः पारदर्शी असते. यालाच कार्टिलेजल टिश्यू असे म्हणतात. कार्टिलेज टिश्यूंचा सर्वप्रथम उभ्या स्टेम काड्या तयार होतात. अशा उभ्या स्टेम काड्या तयार होतात. या स्टेमवरील आवरणास पेरिकार्डियम असे म्हणतात. या पेरिकार्डियम आवरणामध्ये कॅल्शियमचे शोषण केले जाते. कार्टिलेजच्या स्टेमभोवती कॅल्शियमचा जमा झाल्यानंतर स्टेमच्या मध्यभागापासून अस्थिपेशी समूह बोन टिश्यू तयार होऊ लागतो. कार्टिलेजच्या स्टेमभोवती कॅल्शियम जमा होतो आणि कॅल्शियम जमा झाल्यानंतर स्टेमच्या मध्यभागापासून तर अस्थिपेशीसमूह बोन टिश्यू तयार होऊ लागतात. लांब हाडाच्या मध्यापासून तर बोन टिश्यू जसा दोन्ही दिशेला पसरत जातो तसे लांब हाडे तयार होतात. तर लांब हाडाचा मध्यभागापासून तर बोन टिश्यू जसा दोन्ही दिशेला पसरतो, तसा लांब हाडं तयार होतात. लांब हाडाच्या मध्यभागास डायफाइस असे म्हणतात. डायफाइसमध्ये कॅल्शियम सहित इतर क्षार प्रथिने साठवली जातात. आता डायफाइसमध्ये कॅल्शियम सहित इतर क्षार प्रथिने साठवली जातात व डायफाइसास मध्य उभ्या अक्षात वाढ होत राहतात.
आता डायफायसासमध्ये मध्य उभ्या अक्षात वाढ होत राहते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा क्वेश्चन तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये गर्भावस्थेत होणारी हाडाची वाढ आणि गर्भावस्थेतील लांब हाडाची निर्मिती कशा प्रकारे होते. हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी ॲनाटॉमीमध्ये विचारला जातेच. IMP क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या, चांगला स्टडी करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.